नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना शिलाई मशीन व पिठाची गिरणी देण्यात येणार आहे। मित्रांनो, शासनामार्फत महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात। मग आता शिलाई मशीन व पिठाची गिरणी या योजनेसाठी महिलांना फोन येत आहे। मग त्या संदर्भात या योजनेचा लाभ कोणकोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, तसेच या लाभार्थ्यांना कोणते कागदपत्र लागणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मग मित्रांनो, या योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। ती बातमी काय आहे ते आपण सविस्तरपणे बघूया। तर मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी, अनेकांना फोन, जीएसटी भरण्याचे आवाहन, हे हेडलाईन आहे। तर खाली बघा बातमी काय आहे, तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाकाठी ठराविक गॅस सिलेंडर मोफत दिले जातात, परंतु आता याच लाभार्थ्यांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी मिळणार आहे असे फोन येण्यास सुरुवात झाली आहे। मग मराठवाड्यातील काही भागातील लाभार्थ्यांना जीएसटी भरण्यास सांगितले जात आहे। लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आपल्या ऑफिसला शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी आली आहे, ते पोहोच करण्यासाठी आता जीएसटी, ट्रान्सपोर्ट खर्च, चालकांच्या फोन पे नंबरला ऑनलाईन पाठवा असे फोन कॉल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला पुरुषांच्या मोबाईलवर येत आहे। मग मित्रांनो, या योजनेसंदर्भात मोबाईलवर काय सांगितले जात आहे, तर मागच्या 2 दिवसापासून पैठण तालुक्यातील लोहगाव, मावसगव्हाण, ढाकेफळ आदी गावातील काही भोळ्या बाबड्या लाडक्या बहिणी व त्यांच्या पतींना मोबाईलवर असे फसवे फोन येत आहेत। मी समाज कल्याणमधून सिसोदे बोलतो। आपल्या भागातील तालुक्यातील प्रतिष्ठित राजकारणी नेते माझे नातेवाईक आहेत। मी छत्रपती संभाजीनगर लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष आहे। मोजक्याच महिलांना समाज कल्याण विभागाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पिठाची गिरणी, शिलाई मशीन आलेले आहेत। ते पाठवण्यासाठी जय अंबे ट्रान्सपोर्ट, वाळुंज गोळाऊन यांच्याकडे दिलेले आहे। त्या ट्रान्सपोर्ट चालकांचा मोबाईल नंबर, तुमचं गाव, गल्ली सांगा। वस्तू पोहोच करण्यासाठी लगेच बोला। त्यासाठीच्या जीएसटी आदी खर्चापोटी 2000 ते 1600 रुपये त्याला ऑनलाईन पाठवा। पैसे टाकले की स्क्रीनशॉट फाईलला जोडण्यासाठी टाका असे कॉल आदींना आलेले आहेत। तर मित्रांनो, खरंच या योजनेचा लाभ यांना मिळणार आहे का? म्हणजे 2000 ते 1600 रुपये पाठवले की लगेच घरी तुम्हाला शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी हे पाठवून देणार आहेत का? तर मग हा सदरील प्रकार बनवीचा आहे, आर्थिक लुटीचा असल्याचे आप्पासाहेब डांगे आणि इतरांच्या लक्षात येताच या प्रकारची माहिती बिडकीन पोलिसांना देण्यात आली आहे। या प्रकरणी बिडकीनचे पोलीस निरीक्षक निलेश शेळके म्हणाले की कोणत्याही योजनेच्या नावाखाली फोनवर संभाषण करणारे बनावट कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये। यात ज्या मोबाईल नंबरवरून कॉल आले होते त्या नंबरचे लोकेशन घेतले असता तो नंबर बाहेरच्या राज्यातील आहे असे निदर्शनास आले आहे। तरी मग आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती की आपण अशा प्रकारचे कुठलेही कॉल आले तर घेऊ नका। आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला स्वतः त्या ठिकाणी अर्ज करावा लागतो, आपल्याला कागदपत्रे जोडावं लागतात। असे फोनवर कोणीही योजनेचा लाभ देत नसतात। ही फसवणूक आहे। तुम्हाला आता घरपोच करतो, आले, इथपर्यंत आले, लगेच पाठवा पैसे, अशा पद्धतीचे फोन कॉल हे फसवे आहेत। तरी लाडक्या महिलांनी यापासून सावध राहा। अशा फोनवरला प्रतिसाद देऊ नका, पैसे पाठवू नका। कोणत्याही सरकारी योजना मोफत म्हटल्यावर त्या ठिकाणी पैसे घेतले जात नाही। त्यामुळे आपण सावध राहा आणि सावधगिरी बाळगा। तर मित्रांनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती होती। जर खरोखर योजना असेल तर आपण या चॅनलवरती आपल्याला माहिती देण्यात येईल, परंतु अशा फसवणुकीपासून आपण दूर राहा हीच विनंती। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।